आज तू वाटाणा पुरी बनवणार आहेस का? वाटाणा पुरी नाही बनवणार बा आम्ही. हां. वाटाणा असं नाश्त्याला बनवणार आहे, वाटाण्याचं नाही का, असं कचोरी सारखंच बनवणार आहे, पण ते वेगळं बनवणार आहे मी. अच्छा. हां, तर त्यासाठी 1 वाटी वाटाणा घेतलाय आपण, हां. 1 वाटी गरा घेतलाय आणि 1 पाऊण वाटी हे घेतले, गव्हाचं पीठ घेतलंय आणि थोडासा लसूण, मिरची, कोथिंबीर घेतली, भरपूर कोथिंबीर घ्यायची आणि तीळ घेतले, ते आपलं गावरान तीळ येते काळं नाही का, असं तीळ घेतलं, ते चिली फ्लेक्स घेतले आणि ओवा घेतलाय, थोडंसं नाही का, जिरं पण घेणार आहे मी. अच्छा. 1 छोटा चमचा जिरं पण घेतलेलं आहे आपण. पहिलं वाटाणा धुवून घेणार आहे. वाटाणा ना आपण धुवून वाटून घेणार आहे. ह्यात आहे ना आपण थोडंसं अद्रक टाकणार आहे, थोडंसं तरी बरंचसं घेतलं मी अद्रक. आणि छोटे छोटे मिरच्या आहेत ना, छोटे छोटे मिरच्या आहेत म्हणून मी 5-6 मिरच्या, 4-5 आहेत, 1 मोठी घेतली, अशा 1-5-6 मिरच्या घेतल्यात मी. आणि लसूण थोडासा, हे आपण आहे ना आता वाटून घेणार आहे. हे आहे ना असं बारीक करून घ्यायचं चमच्यात, असं आहे ना वाटाणा बारीक करून घ्यायचा. आता आहे ना हे बाजूला ठेवूयात आपण 2 मिनिटं. ह्या वाटीनं 1 वाटी नाही का गरा घेतलाय ना, त्याच वाटीनं आपण 1.5 वाटी पाणी टाकणार आहे. 1.5 वाटी किंवा पाऊण वाटी टाकायची, कारण गरा फुगतो ना, त्याच्यामुळं थोडंसं पाणी जास्त टाकायचं. मी आहे ना 2 वाट्या आणि परत अर्धी वाटी पाणी टाकते, कारण गरा फुगतो ना, मग नंतर आपल्याला पाणी नाही काही करता येणार नाही, ॲड करता येणार नाही, त्यासाठी मग मी परत अर्धी वाटी पाणी टाकणार आहे. त्याच्यात आपण 1 चमचा तेल टाकणार आहे. आता हे जे तीळ आहेत ना, हे तीळ, चिली फ्लेक्स आणि ओवा, जिरं, आपण हे पण त्या पाण्यात टाकून घेणार आहे. असं ही कोथिंबीर आहे ना, ही एवढी म्हणजे नाही कशी भरपूर सारी कोथिंबीर पण आपण याच्यात टाकून घेणार आहे. कोथिंबीर जास्त टाकली ना तर चव येते नाही का, त्याच्यामुळे कोथिंबीर जास्तच टाकायची कधी पण. चवीपुरतं मीठ पण टाकणार आहे ह्याच्यात. कसं वाटाणा हे टाकणार आहे ना त्याच्यात, त्यानुसारच ते मीठ पण टाकून घ्यायचं त्याच्यात. आले ना कापून मिश्रणाला आपण ह्याच्यात गरा टाकून घेणार, 2 मिनिटं गरा चाळून घेतली, चाळून घेणार आहे. हे ना आपण ह्याच्यात गरा आता टाकून घेऊया, हलवून घ्यायचा मस्त गरा असा. ह्याच्यातच आहे ना आपण गव्हाचा अर्धी वाटी पीठ पण टाकणार आहे ह्याच्यात. बंद करू आपण आणि गार करायला ठेवून देऊ तसं 5 मिनिटाचं. हे ना आपण मागाशी पीठ जे आपण नाही का हाटून घेतलं होतं का नाही, ते म्हणजे की गरा, तर आपण ही मळून घेणार आहे चांगलं. मी थोडासा एकजीव केलाय, पण ही अशी मळून घ्यायचं, चांगलं मऊ करायचं पीठ, मळून ह्याला नाही का ते लावून मळून घ्यायचं चांगलं असं. मऊ पण झालं पीठ नाही का, असं मस्त झालं पीठ. आपण हे नाही हे कढईतच मी गरम करून, म्हणजे ज्याच गरम केलं ना त्यातच घेते मळून मस्त. हे ना आता ह्या कढईमधनं काढून मी ह्याच्यात मस्त मळून घेते, असं मऊ करून घेते पीठ असं, कारण त्यात मला असं 2 हाताने मळता येत नव्हतं ना व्यवस्थित, म्हणून मी आता ह्याच्यात मळून घेते ताटात. थोडंसं आहे ना तेल लावून घेते यामध्ये. असं आपलं पीठ मळून तयार झालंय. पण आहे ना आता ह्याच्या छोट्या छोट्या असं हे करून घे, असं एक पुरीला कसं करतो आपण तसं करायचं. थोडंसं
पण ह्याचं हे पण करू शकतो, धपाटी पण, नाही का? मस्त होत्या धपाटी पण ह्याची. असं आहे ना, आपण गोल गोल करून देणार आहे. पण आहे ना, हे मिडियम गॅसवरच तळून घेणार आहे, म्हणजे असं क्रिस्पी मस्त लाल होईपर्यंत, नाही का? हे असं आहे ना, मस्त हे पातळ केलं ना की असे फुटतात बघा. पातळ नाही करायचे, असे थोडेसे जाड जाडच ठेवायचे, म्हणजे असे फुलतात. मग हे कसे फुलतात मस्त असेच. असंच आपण आता हे सगळं तळून घेणार आहे. ना काढून घेणार आहे आपण असंच आता. हे एवढं सगळं करून घेतलंय, बाकीचं मी नंतर करणार आहे. तर मी आता ही ताट बनवून घेणार आहे माझं.